नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे? मस्त मजेत. तर भावाने माझ्यावरती सरळ सरळ आरोप लावलाय की पांडू हा मोक्कार फिरत बसतोय, ह्या गडावरून त्या गडावरती नुसता मोक्कार फिरतो, काही काम नाही काय नाही, निवांत फिरतो पांडू राजा. काल पण फोन आलता त्याचा मला की काय करतोय इथं, मी मसाला करतोय, ऑर्डर घेतोय, सगळं नियोजन करतोय, तू काय तिकडे बोंबलत फिरत बसलाय. मी काल आणि परवा 2 दिवस कुठं गेलो होतो, करमायला आमची प्रॅक्टिस चालू होती. मी ब्लॉग पण बनवलाय की आमचा बार्शीमध्ये येत्या 3 तारखेला कार्यक्रम आहे, यशवंतराव सभागृह या ठिकाणी. तर जवळजवळ काल परवा आमचे 20 कलाकार त्या ठिकाणी प्रॅक्टिस करत होते. कोण ढोलकी वादक असेल, कोण गायक असेल, आप्पा असतील, बाकीचे अजून काही कलाकार असतील, मी असेल. मग कसं आता एका टीमने कार्यक्रम करायचा म्हटल्याच्या नंतर, पिहो हाय कर, हा, टीमने कार्यक्रम करायचा म्हटल्याच्या नंतर मीच लय परफेक्ट आहे असं म्हणून जमत नाहीये. माझं नॉलेज तुला माहित पाहिजे की बाबा त्या सिच्युएशनला किंवा त्या कार्यक्रमामध्ये काय होणार आहे, कार्यक्रम कसला असणार आहे. हा कार्यक्रम पूर्ण सगळ्या एक एक कलाकाराला पाठ असला पाहिजे. असं नाही की बाबा ज्याने बसवलाय आणि त्याचाच पाठ आहे मग बाकीच्यांचं काय नाही. म्हणजे आता कार्यक्रमाचं तुम्हाला सांगायला गेलं म्हणजे त्यामध्ये खूप बारीक बारीक गोष्टी बघाव्या लागतात. आपण स्टेजवरती कार्यक्रम बघतो पण त्याच्या पाठीमागं खूप दिवसाची मेहनत, कष्ट असते. तसंच आमचं आता 3 तारखेला, येत्या 3 तारखेला बार्शीमध्ये कार्यक्रम होणार आहे. दुर्गा आलते, पिवळ्या दुर्गा आलते. काल भावाचा फोन आला म्हणून मी सकाळ सकाळ घरी निघून आलो इकडं की बाबा हा तुझ्यावरती काय लय लोड पडतोय मला सांग म्हणलं. हा, तुझ्या ऑर्डरचा लोड पडतोय, मसाला बनवायचा लोड पडतोय, कसला लोड पडतोय. आणि मी बोंबलत फिरत नव्हतो, त्याला स्पष्ट सांगितलं मी बोंबलत फिरत नव्हतो. आणि इथं पण मी सांगतो की मी बोंबलत फिरत नव्हतो, मी कार्यक्रमाच्या नियोजनाने गेलतो. काय ग बाबू, आता हे तर ठीक आहे, मला सांगा हे तर ठीक आहे काय, थांब 2 मिनिटं पिऊ, गप्प बस, शांत बस जरा. हे तर ठीक आहे की मसाल्याचा व्यवसाय चालू केलाय, ऑर्डर येतात, तुमच्या सर्वांचं प्रेम भेटते, ह्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहे. पण त्याचबरोबर यूट्यूब किंवा माझी कला, पिवड्या तू तर खाली जा बरं, नाहीतर शांत बस. इथं इथं बस, तर पुढे पुढे इथं शांत बस. ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहेत, मसाल्याचा व्यवसाय वगैरे करणं गरजेचंच आहे. पण त्याचबरोबर जी काय माझी कला आहे, मिमिक्री असेल, ऍक्टिंग असेल, किंवा मला त्याची आवड असेल, हे पण जोपासणं हे गरजेचं आहे. आणि असं पण नाही की मी त्या ठिकाणी फ्रीमध्ये वगैरे चाललो या, त्याचे मला पैसे भेटणार आहेत. पण त्याचं प्री प्लॅनिंगसाठी मला तिथं जावं लागतं. या आप्पा जसं की, ए बाबू सॉरी, पिवड्या सॉरी, अगं माझं बाबूड सॉरी, आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. इकडे चल, सॉरी 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 सॉरी. मी काय मग सांगत होतो तुला सांगू का, मी काल कुठे गेलतो, मी काल कार्यक्रमाला गेलो होतो आणि मग मी अर्धीच प्रॅक्टिस सोडून आलो. या आज मला बार्शीला जायचं होतं. नाही बाबा, उतर जा, दुर्गा सोबत खेळ. अगो दुर्गा इथे, दुर्गा दर खेळा, तुम्ही खेळा. आली पण नको रडती पण, रडू नको, रडू नको, कॅमेरा चालू, रडू नको, कॅमेरा चालू, रडू नको. हाय कर कॅमेराला, हाय कर पटकीन, हाय कर, हाय कर. हा, आहे आई ग, आहे, रडू नको, मग रडू नको पिवड्या. काय सांगत होतो माझ्या ध्यानात गेला आता, रडू नका. आज मला बार्शीला जायचं होतं पण मी इकडे निघून आलोय का, तर भावाच्या मागणं फोन येऊन कल 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 उघड डोक्याला ताप व्हायला लागला. यन 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 मसाल्याचा व्यवसाय चालू करते वेळी मी भावाला सांगितलं होतं आपण म्हणजे मिळून सगळ्या गोष्टी करायच्या. तर त्याने व्हिडिओमध्ये काय सांगितलंय की नाव दिलं आई साहेब, पूजेचं अकाउंट खोले, पैसे तू घेतोय, मेहनत आम्ही करतोय. पैसे जरी माझ्या अकाउंटला येत असले तरी मी पैसे सगळ्यांना देतो,
त्यांनी कधी मला 1 रुपया मागितला आणि मी नाही दिला, कधी त्यांनी एवढे पैसे मागितले नाही दिला, असं कधीच झालं नाही. त्यांनी फक्त म्हणायचं मला एवढे पैसे पाहिजेत, मी त्याला पैसे देतो. आणि त्याच्या अकाउंटवरती का पैसे घेत नाही, कारण त्याचा विषय असा आहे की त्याचं सिबिल टोटली खराब आहे, टोटली खराब आहे, मायनसमध्ये सिबिल आहे. मग कसं आहे, माझ्या अकाउंटवरती पैसे घेणं किंवा नवीन अकाउंट ओपन करून त्याच्यावरती पैसे टाकणं हे आपल्याला पुढे जाऊन थोडंसं बिझनेससाठी चांगलं आहे. तर त्याने काय केलंय, सगळ्याचं क्रेडिट खराब केले. वहिनीचं पण नावाचं क्रेडिट खराब केलंय, आईच्या पण नावाचं क्रेडिट खराब केलंय आणि त्याचं स्वतःचं तर केलं. त्याच्यामुळे मी माझ्या नावावरती किंवा पूजेच्या नावावरती नवीन अकाउंट करून त्याच्यावरती घ्यायचा प्रयत्न करतोय. का तर त्याच्यावरून पुढे जाऊन जर आपल्याला चांगला मोठा बिझनेस करायचा असेल तर बिझनेस लोन भेटावं, याच्यासाठी हा माझा प्रयत्न चालू आहे. ह्याच्या मागच्या गोष्टी ह्याला माहीत नाहीत की मी हे असं का केलं आहे, आणि मी त्याला सांगितलं पण होतं तरी त्याच्या लक्षात आलं नाही. मग त्याची कलकल ऐकून मी आज सकाळी आलो, त्याला बोललो की बाबा हा चल काय 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 करायचं, कसं करायचं, काय करायचं. आल्या तर म्हणलं हे ऑर्डर आल्यात, कुणाचे पोचले नाहीत काय नाहीत. तर ज्याच्या ऑर्डरी पोचल्या नाहीत त्यांचं मी पण स्टेटस बघतो, म्हणजे स्टेटस म्हणजे कुठपर्यंत पोचले काय वगैरे. तर मला त्या कुरिअरवाल्यांनी एक नंबर दिलाय, एक ID पासवर्ड दिला. त्या ID पासवर्डवरती मी त्यांचा कुरिअरचा तो नंबर जो काय असतो, ट्रॅक नंबर, तो टाकून वगैरे मी चेक करून त्या पर्सनली आपला जो यूट्यूब फॅमिलीमध्ये जो मसाला घेणारा व्यक्ती आहे त्यांना फोन करून सांगतो काय झालंय, कधी पोचले वगैरे असं. ह्या गोष्टी मी पण सपोर्टिंग करतो. या मटेरियलला सामान आणायला पैसे देतो, सगळ्या गोष्टी ह्यांना हँडल करून दिल्या. तर एकतर ह्यांच्याजवळ म्हणजे यूट्यूब सोडून दुसरं काय काम करत नव्हते घरचे वगैरे, म्हणजे कामे सगळ्यांनी केलेच पाहिजेत, कारण ते कुटुंबासाठी गरजेचं आहे. कारण एकाच व्यक्तीने काम करणं, बाकीच्या बसून खाणे हे पण परवडत नाही किंवा हे पण चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे मी सगळ्यांना एक हाताला काम लावून दिले आहे. तर सगळ्यांनी करावं ना, त्याचं मी तू हा करू नये त्याचं त्या गोष्टी. आणि लयच वाटत असेल तर घे सगळं तू तुझ्या नावावरती करून कर, माझं काय नाही. आणि मी काय मोकार बोंबलत फिरत नव्हतो, मी गेलतो मी माझ्या कामासाठी. आणि मी त्याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे की येत्या 3 तारखेला आमचा शो होणार आहे, त्याची प्रॅक्टिस चालू आहे, प्रॅक्टिस पण दाखवली. कालच्या वगैरे ब्लॉगमध्ये बघितलं नसेल तर बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला यूट्यूब करत करत मसाल्याचा व्यवसाय सुद्धा आपल्याला खूप पुढे न्यायचा आहे. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आहे, प्रेम आहे. आणि बरेच लोक मसाला मागून घेतात, रिव्ह्यू सांगतात. जसं की आता त्या भावांनी सांगितलं होतं त्या व्हिडिओमध्ये, हैदराबादला मसाला पोचला, त्या ताईंना सांगितला रिव्ह्यू वगैरे कसा आहे वगैरे, व्हिडिओ करून वगैरे. आणि बऱ्याच ठिकाणी लांबला मसाला पोचतात. ज्यांनी अजून कोणी मसाला ऑर्डर केला नाही त्यांनी बघा, या ठिकाणी मी नंबर सांगतो, 9022 012 094. हा शंभूचा व्हॉट्सअप नंबर आहे, कॉलिंगला नंबर आहे. तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून मसाला ऑर्डर करू शकता. भावाचा पण नंबर सांगतो, 90 21 40 00 50. याच्यावरती पण तुम्ही त्याला फोन करून ऑर्डर करू शकता. कसं आहे, स्क्रीनवर जेवढं दिसतं तेवढंच तुम्हाला खरं वाटतं, पण त्याच्या पाठीमागं खूप मेहनत असते माझी पण, तर ती त्याला दिसत नाही. समजावून सांगावं लागते. पिहू पिहू, त्या माग बोळकांडात पडशील बरं का, माग ते डिक्की आहे पुढं माग, इकडे. आणि आज पण मला कृष्णाचं सॉंग आलं ते शूट करायचंय. आज नागपंचमी आहे, आईला घेऊन जायचंय, बऱ्याच काही गोष्टी आहेत. आहे ना पिवड्या, आपल्याला जायचं ना साप बघायला. कुठे साप आहे, व्हिडिओ लाईक करा म्हणून. पप्पा, माझे पप्पा, उठ की नीट उठ की, उठून तू दिसत नाही, उठून ये. आणि माझा लुक कोणासारखा झाला, दाढी काढल्यामुळे लय जण काय काय म्हणायला लागले, तर चांगला दिसतोय वगैरे, साऊथच्या हिरो सारखा, अल्लू अर्जुन सारखा, कोण म्हणतं सुनील शेट्टी सारखा. अशा गोष्टी होत्या. तर ॲक्च्युली मी दाढी कधी काढत नाही, पण का काढली आहे, मला निळू फुलेचा असा लुक करायचा होता, निळू फुलेचा, त्याच्यासाठी मी दाढी काढली होती. तर तुम्हाला कसं वाटतंय माझा लुक, दाढीत छान दिसतोय का, असा छान दिसतोय, नको वाढू ग. आणि ज्यांचे पण मसाले पोचले नसतील त्यांनी कॉन्टॅक्ट करून सांगा, त्यांचं स्टेटस चेक करेल आम्ही आणि त्यांना सांगाल काय प्रॉब्लेम आहे वगैरे ते. आणि ज्यांना नवीन ऑर्डर करायचं आहे त्यांना तर मग अशी मी नंबर सांगितला आहे, त्यांनी लगेच कॉन्टॅक्ट करा, मसाला ऑर्डर करून चेक म्हणजे टेस्ट बघा. बाय बाय.